जगातील सर्वात सुजलाम सुफलाम भूमी, अनेक धर्मांचं आधारस्थान, असंख्य भाषांचं जन्मस्थान, लाखो पुण्यवंतांची कर्मभूमी, करोडो क्रांतीवीरांच्या रक्ताची ही मातृभूमी. वंदे मातरम. उद्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हाऊसफुलच्या या फ्रेश भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. 150हून जास्त वर्षांची नाट्य परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीचा तो सुवर्ण काळ म्हणजे आजच्या पिढीसाठी एक कल्पनाच, काही दंतकथांवर आधारलेली. पण जरा थांबा, गोल्डन एजचं खरं खुरं वास्तव आता आपल्या समोर साकारतंय. NCPA आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय सादर करीत आहे एक दुर्मिळ फोटो एक्झिबिशन, गोल्डन एज ऑफ मराठी थिएटर. कालिदास कविराज रचित हे, कालिदास कविराज रचित हे, गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो, जाणुनिया अवसान रचे, जाणुनिया अवसान रचे, महत्कृत्य कर श्री देतो, महत्कृत्य कर श्री देतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ही जी परंपरा आहे, या परंपरेचं जतन या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या मार्फत छायाचित्रांच्या माध्यमातून, ऑडिओ व्हिडिओ टेप्सच्या माध्यमातून केलं जातं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत. यामधली काही छायाचित्र देशमुख नावाचे, कीर्ती देशमुख नावाचे एक अतिशय अभ्यासू आणि नाट्यप्रेमी रंगकर्मी होते. त्यांनी एक मोठा ठेवा जतन केला होता, तो त्यांनी आमच्याकडे सुपूर्द केला. आणि आमची काही स्वतःची या संचालनालयाची छायाचित्रं आमच्याकडे उपलब्ध होती. या छायाचित्रांचं प्रदर्शन हे मुद्दामून ज्या ठिकाणी नाट्यस्पर्धा होतात, नाटकांचे महोत्सव घेतले जातात, त्या ठिकाणी भरवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. छायाचित्रांच्या द्वारा त्या काळची वेशभूषा कशी होती, त्या काळचे सेट्स कसे होते, त्या काळचे कलावंत कशा पद्धतीनं स्टेजवर येत असत, हा संपूर्ण जो अभ्यासाचा विषय आहे. ऐतिहासिक मौल्यवान ठेवा आहेच आहे, परंतु नाटकांच्या अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असं हे सगळं हा ठेवा आहे. या दुर्मिळ फोटो एक्झिबिशनला लाभलेल्या उदंड प्रतिसादातच NCPAचा प्रतिबिंब मराठी नाट्य महोत्सवही अगदी तुडुंब गर्दीत पार पडला. मोरूची मावशी, जास्वंदी, लव्हबर्ड्स यासारख्या पुनरुज्जीवित नाटकांबरोबरच गजब कहाणी, मिस्टर बेहराम यासारखी नवी आणि वेगळ्या प्रयत्नांची नाटकंही या महोत्सवात सादर झाली. Flowers for the occasion, but there is no occasion. तुम्ही हलकट आहात, तुम्ही नालायक आहात, तुम्ही नीच आहात, तुम्ही बदमाश आहात. शब्द संपले, माझे पण संपले. आता ठोसास ठोसा. आता मी तुम्हाला सोडणार नाही. मी पण सोडणार नाही. पिस्तूल मी काढू पण तयार नका. आहे. पिस्तूल मी पण हटव. तयार आहे. पिस्तूल हटव. मी पिस्तूल तयार आहे. हटव. तुम्हाला पडू नका. मी तयार आहे. मी काही सोडणार नाही तुम्हाला. पिस्तूल बाहेर. काय चाललं आहे इथे? काय पाहते मी? ज्या देशात पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचशिलाची घोषणा केली, त्याच देशामध्ये तुम्ही एकमेकांच्या कांशलात मारायची घोषणा करतात. हा तुमची बदनामी करतोय राणी साहेब. मी तुला गोळी घालून ठार करेन. शट अप प्लीज. मागच्या वर्षी आमचा हे विचार होता की मराठी थिएटरमध्ये जे काय चालू आहे आता तो रिप्रेझेंट करायचं आहे. आणि यावर्षी असं आम्हाला वाटलं की हे छान ट्रेंड मराठी नाटकमध्ये झाला आहे की जुनी प्लेज रिवाईव्ह करतात, जुने क्लासिक्स रिवाईव्ह करतात.
तर आम्हाला वाटलं हा ट्रेंड पण इथे रेप्रेझेंट व्हायला पाहिजे. भयंकर दाट धुकं, पण त्यातच पुढे जायचं ठरलं. मोरक्याला दिशा माहीत असणं महत्वाचं होतं. आम्हाला चालायचं होतं आणि तेच आम्ही करत होतो. हे वेगळी नाटक आहे, मेनस्ट्रीमच्या हटके आहेत म्हणून खास बघायला आलो. म्हणजे अशा प्रकारची नाटकं फारशी म्हणजे पुण्यातच होतात, मुंबईत फारशी होतात असं मला वाटत नाही. आणि असे प्रकारचे फेस्टिवल्स होणं महत्त्वाचं आहे, कारण की नाही अदरवाईज बघायला मिळत नाहीत ही नाटकं. हत्तीच्या 4 टन वजनी शरीराचा भार आता तिच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नव्हता. आणि तेवढ्यात आपला सॉलोमन उर्फ सुलेमान अत्यंत चांगला नमुना. आम्ही तो नाटक पाहताना असं अनुभवलं की आम्ही त्या नाटकाच्या प्रवासासोबत आहोत. मी माझ्या मित्राला म्हटलं पण अरे दमलोय मी, झोपूया आता. एवढं चांगलं नाटक. कालचं नाटक खूप आवडलं, आजचं पण आवडतंय, पण आजचं जसं आहे तशा प्रकारची बघितली आहेत आधी, पण इट्स नाईस. आणि एक फोटोग्राफी एक्झिबिशन पण चालू आहे विथ द फेस्टिवल, तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. शुद्धीवर आल्यापासून तुला जे जे कळलंय ते सगळं तू लक्षात ठेवू शकलेलं आहेस. आता आपल्याला फक्त एवढंच करायचंय की तुला भूतकाळातल्या सगळ्या महत्वाच्या घटना, व्यक्ती यांची परत परत उजळणी करायची. ते सगळं तू लक्षात ठेवायचं, म्हणजे सगळं परत पूर्वीसारखं होऊ शकेल. पण मी पूर्वीसारखं माझं काम कसं करू शकेल? तू परत पहिल्यासारखं हवास यासाठी काय वाटतील ते करेन मी. तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर. मला तुझं थोडं थोडं पटायला लागलंय बरं. सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह नाही आहेत माझ्या आयुष्यात. तुम्ही आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी पटकन ओळखलं नाही तुम्हाला, कारण माझा चेहरा थोडा वेगळा दिसतोय. हो आणि आवाजही जरा वेगळा वाटतोय. पण अफकोर्स तुमच्या ऍक्सिडेंट जिस टाइप से ये पूरा एक्टिविटी हो रहा है, यहाँ पे नाटक होते हैं तो लोग को नई नई चीज़ें जानने का मौका मिलता है. और ये कुछ चीज़ें ऐसी हैं जिसमें कुछ बहुत पुरानी चीज़ें या कुछ ऐसी कंटेम्प्रेरी चीज़ें हैं जो कि शायद एज एन ऑडियंस हम लोग फर्स्ट टाइम गैदर कर रहे हैं, बट इट्स वेरी इंटरेस्टिंग. और कभी कभी जो टॉपिक भी कवर किए गए हैं वो सारे टॉपिक कुछ नए टॉपिक भी रहते हैं, और नया फॉर्म ऑफ आर्ट है. काफ़ी पुराना आर्ट फॉर्म है, लेकिन उसमें कंटेम्प्रेरी नए नए सब्जेक्ट्स आ रहे हैं, और उससे इस पूरी विधा की खूबसूरती और बढ़ती जा रही है.